नशीब. काय ग, सारखी तुझी चिडचिड आणि धावपळ चालू आहे. तुला वर तोंड करून सांगतात कसे तुला जायचं तर जा, आम्ही बघू आमचं. पण मी म्हणते माझ्याच बाबतीत असं का होतं नेहमी? मला काही काम असलं की तुमचे ट्युशन मध्येच काय ते एक्स्ट्रा क्लास आणि सर्व मलाच मॅनेज करावं लागणार. बाप तर मस्त बॅग आणि डबा उचलून कामाला निघून जाईल. मला स्वतःच असं काही आयुष्य वेळ काही आहे की नाही? फक्त घरासाठी राब राब राबत राहावं का मी? बरं, नवऱ्याचा एवढा पगार नाही की एखाद्या कामाला बाई तर ठेवली असती मी. पण नाही ना, लग्नाच्या 10 वर्षात 3 खोल्यांचे घर काय बांधून दिले. आयुष्यभर काटकसरीचे जीने जगावे लागणार आहे मला. बाकी हौस मौज नको की फिरणं हिरणं नको काय सांगायला गेलं तर. सरळ सांगू मोकळे होतात. घराचे हप्ते आहेत, मुलांचे शिक्षण आहे. सर्व जमवता जमवता इतर अवांतर खर्च आपण करूच शकत नाही. म्हणजे काय आयुष्य मन मारूनच जगतो असंच सांगायचे असते त्यांना. माझ्याच वाट्याला यायच्या होत्या सर्व गोष्टी. उषाची आपल्या कामांसोबतच बडबड ही चालली होती. आज तिची बालमैत्रीण एका नातेवाईकांच्या लग्नासाठी योगायोगाने तिच्या शहरात आली होती. म्हणून दोघींनी भेटायचे ठरवले होते. पण उषाची घरची कामं संपतच नव्हती आणि म्हणूनच तिची जरा चिडचिड होत होती. एकदाची सर्व कामं आटोपून उषा घराच्या बाहेर पडली. ज्या मॅरेज हॉलमध्ये लग्न होते तिथून जवळच असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये उषा आणि तिची मैत्रीण सीमा भेटले. बऱ्याच वर्षांनी दोघी भेटल्या होत्या. सीमाला पाहून उषाला स्वतःचाच कमीपणा वाटत होता. कारण सीमा तिच्या स्वतःच्या कारणे आली होती. डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या दागिन्यांनी लादलेली होती. साडी ही तशीच भरीतली 4-5 हजार पर्यंत तरी असेल. तिला न भेटताच निघून जावे असे उषाला वाटत होते. सीमाने उषाला पाहिले आणि घट्ट मिठी मारली. उषा, अगं किती वर्षांनी भेटतोय आपण? तुझ्या लग्नात आले होते त्यानंतर भेटच नाही ना आपली. 10-11 वर्षे झाली असतील ना. खूप छान वाटलं ग तुला भेटून. कशी आहेस तू? तुझी मुलं सर्व छान आहेत. तू बोल, तू कशी आहेस? मी पण मस्त. आते भावाच्या मुलाचे लग्न होते म्हणून यावेच लागले. म्हटलं चला या निमित्ताने तुलाही भेटणं होईल. उषा बोलली, 4 व्हीलर चालवायला केव्हा शिकलीस तू? गाडी छान आहे तुझी. अगं गेल्या महिन्यात ॲनिव्हर्सरीला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिली मला. आधीची होती पण ती गाडी 5 वर्ष जुनी झाली होती आणि ड्रायव्हिंग तर मला वेळ काढून शिकून घ्यावी लागली. कारण नवरा बिझनेसमॅन आहे. आपल्या कामात बिझी असतो. जास्त तर आउट ऑफ कंट्री असतो. म्हणून मग घरचं सर्व मलाच मॅनेज करावं लागतं. घरात 2 सर्वंट आहे मदतीला. पण मग असं लग्न वगैरे सारखे काही फंक्शन असले तर मला जावे लागते. आपल्या सोयीसाठी म्हणून गाडी तर हवीच ना. सीमा बराच वेळ आपल्या श्रीमंतीच्या गप्पा मारत होती आणि उषा फक्त ऐकत होती. उषा, तुझे मिस्टर काय करतात? माझा नवरा सरकारी नोकर आहे. एका बँकेत क्लर्क आहे. 2 मुलं आहेत. उषाने आपले बोलणे कमी वेळात आटोपले. ती मनातच आपली आणि सीमाची तुलना करत होती. मी साधा 200-400 रुपयांचा सेलमधून आणलेला कुर्ता घालून मिरवत आली होती की माझा ड्रेस नवा आहे या विचाराने. पण सीमाच्या 4 हजारांच्या साडीपुढे तर हा दिसतही नाही. कॉफीचे बिलही सीमानेच दिले. त्या बिलाच्या डबल तर तिने वेटरला टिपच देऊन टाकली. पैसा आणि श्रीमंतीचे तेज आणि आत्मविश्वास सीमाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. सीमा आपल्या कारने गेली आणि उषा रिक्षा करून घरी परत आली. तिच्या डोळ्यासमोरून सीमा मात्र जातच नव्हती. त्याच विचारात असताना ईशाने तिला विचारले, मम्मी भेटली का तुझी फ्रेंड? तिला घरी आणलं असतं ना, आम्हीही भेटलो असतो ना मग. उषाचा पारा परत वाढला. कशाला बोलवू तिला? आपल्या या खुर्ड्यासारख्या घरात आपल्या किचनपेक्षा तर तिची गाडी मोठी आहे. 2-2 नौकर आहेत
तिच्या हाताखाली एवढ्या श्रीमंत बाईला कशी बोलावू आपल्या घरात? मला नावं ठेवायला का? माझेच नशीब फुटके आहे. आई वडिलांनी लग्नाची घाई केली नसती तर कमीत कमी अजून शिकून मी स्वतःच्या पायावर उभी राहिली असती तर आज कदाचित माझी अशी परिस्थिती नसती. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली. बाजूची नेहा पेड्यांचा पुडा घेऊन आली होती. उषाच्या हातात पेढा ठेवत ती पाया पडते. नेहा, कसला ग पेढा? उषाताई, आमच्या ह्यांना नोकरी लागली. इतकी वर्षे घरीच शिकवण्या घेत होते. वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षाही देत होते. एका शाळेतून कालच जॉईनिंग लेटर आले. पगार कमी आहे पण ठीक आहे. परमनंट नोकरी मिळाली तेच पुरे आहे. उषा तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तिला विचारते, नेहा, पण तुला पाहून तर कधीच वाटले नाही की तुझा नवरा नोकरीला नाही. तू नेहमीच हसतमुख आणि आनंदी दिसते. घरात अडचण असेल असे तुला पाहून कधीच कोणाला भासतही नाही. नेहाने जे उत्तर दिले त्यातच उषालाही आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. नेहा तिला बोलली, कारण मी समाधानात सुख मानते. जे नाही त्या गोष्टींसाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानलं तर आयुष्य आनंदी असतंच ना. आणि आपल्याकडे काय कमी आहे हे लोकांना सांगत बसण्यापेक्षा जे आहे तेच तर सुख आहे असाच विचार करते मी. आता बघा ना, प्रेम करणारा, काळजी घेणारा नवरा, गोड मुलगी आहे, यापेक्षा दुसरं सुख काय असते बरं? तेच तर असते ना आपली आयुष्य भराची कमाई. आणि दुसऱ्यांच्या नशिबाचा किंवा परिस्थितीचा हेवा करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे तेच आपण पाहिले तर समाधान आणि सुख मिळतेच की आपल्याला. पण माणूस काय करतो? जे मिळालं नाही त्यासाठी कुढत बसतो, पण जे मिळाले आहे त्याला मात्र विसरून जातो. त्यावेळी तुम्ही कधीतरी ऐकले असतील किंवा वाचले असतील बघा, मिलता तो बहुत कुछ है जिंदगी में, बस हम गिनती उसी की करते जो हासिल ना हो सका. लेखक दीपमाला अहिरे. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.